तर बघा मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे जर लाल परीने प्रवास करत असाल, म्हणजेच एस टी बसने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता आली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आता एस टी प्रवासातील शासकीय सवलतींबाबत एक अतिशय मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून एस टी बसमधील सवलतींचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे स्मार्ट कार्ड हे पूर्णपणे बंधनकारक केलं आहे। याचाच अर्थ असा की जर 1 ऑगस्ट नंतर तुमच्याकडे हे स्मार्ट कार्ड नसेल तर तुम्हाला बस प्रवासात कोणतीही सवलत मिळणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण तिकीट भाडे हे मोजावे लागेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या नव्या नियमाची घोषणा केली आहे। आतापर्यंत आपण एस टी बसमध्ये फक्त आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र दाखवून तिकीट दरात सवलत मिळवत होतो, पण बनावट ओळखपत्रांना आळा घालण्यासाठी आणि संपूर्ण प्रवासाची प्रणाली डिजिटल आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने हा नवा नियम लागू केला आहे। हा नियम प्रामुख्याने 3 मोठ्या प्रवाशांच्या वर्गासाठी लागू केला आहे। यामध्ये पहिल्यांदा राज्यातील सर्व महिला येतात ज्यांना सध्या एस टी महामंडळाकडून तिकीट दरात 50% सवलत दिली जाते। दुसऱ्या क्रमांकावर 65 ते 75 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिक येतात ज्यांना सुद्धा तिकीट दरात 50% सवलत ही दिली जाते। आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये येतात ते म्हणजे 75 वर्षावरील आपले अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील नागरिक ज्यांना एस टी प्रवासात पूर्णपणे 100% सवलत आहेत, म्हणजे पूर्णपणे मोफत आहेत। या सर्व प्रवाशांना आता 1 ऑगस्ट पूर्वी आपले स्मार्ट कार्ड काढून घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे, तरच तुम्हाला मोफत प्रवास मिळणार आहेत। हे स्मार्ट कार्ड नेमकं कुठे मिळेल आणि ते कसे काढायचे हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यभरात तब्बल 4000पेक्षा जास्त अधिकृत स्मार्ट कार्ड वितरण केंद्र हे सुरू केले आहेत। तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही एस टी बस आगारात म्हणजेच एस टी डेपोमध्ये जाऊन कार्डसाठी अर्ज करू शकतात। हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जावी लागतील, ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड असणार आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या वयाचा पुरावा लागणार आहे आणि एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत। तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे, कारण त्यावर पडताळणीसाठी एक OTP पाठवला जातो। राज्यात आतापर्यंत सुमारे 51,000पेक्षा जास्त नागरिकांनी या स्मार्ट कार्डची नोंदणी केली आहे आणि लाखो प्रवाशांची कार्ड हे आधी सक्रिय झाली आहेत। ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी आणि 1 ऑगस्ट नंतर आपली एस टी प्रवासातील सवलत बंद होऊ नये म्हणून तुम्ही आजच तुमच्या जवळच्या एस टी आगारात भेट द्या आणि आपले स्मार्ट कार्ड तयार करून घ्या। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या घरातील आई, बहीण, आजी, आजोबा आणि सर्व नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही प्रवास मागणार नाही। माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।